श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। शिवपुराण कथेत भगवान शंकराचे अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती स्त्रीने शिवलिंगावरती अशोकसुंदरीच्या स्थानावर म्हणजे महादेवाची अतिप्रिय मुलगी अशोकसुंदरीच्या स्थानावर अशा प्रकारे जल समर्पित करावे। शिवपुराण कथेत असे म्हटले आहे, लोखंडापेक्षा ताकदवान अग्नी आहे, अग्नीपेक्षा ताकदवान पाणी आहे, पाण्यापेक्षा ताकदवान मनुष्य आहे, मनुष्यापेक्षा ताकदवान बिमारी आहे, रोग आहे, आजार आहे, दुःख आहे, संकट आहे। पण या सर्व गोष्टीपेक्षा ताकदवान माझा भोळा भंडारी महाकाळ महामृत्युंजय माझा देवादिदेव महादेव शिवशंभो हा आहे। बघा, मृत्युंजय म्हटलं जाते, पण मृत्यूपासूनही जय विजय मिळवला जातो आणि हजार संकट दुःख यांना गिळून टाकणारा आणि आपल्याला मार्ग दाखवणारा तो महाकाल आहे। भगवान शंकराचे आणि शिवाची मुलगी अशोकसुंदरीचे प्रभावशाली नंबर 1, अशोकसुंदरीच्या स्थानावर जल का समर्पित केले जाते? कारण भगवान शंकराची सगळ्यात लहान मुलगी आणि अतिप्रिय मुलगी आहे ती अशोकसुंदरी। ही लहान मुलगी अशोकसुंदरी ती स्त्रियांना अखंड सौभाग्याचा वर प्रदान करते। भगवान शंकराने अशोकसुंदरीला आशीर्वाद दिला आहे की पृथ्वी तलावर कोणत्या स्त्रीला अखंड सौभाग्याचा वर प्रदान करते, तर शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की ज्या स्त्रीला भाग्यामध्ये वैधव्य होणार आहे, तिचा पती समाप्त होणार आहे, जर अशोकसुंदरीच्या जागेवर जल समर्पित करते, तिच्या पतीवर काळही आला असेल तर माता अशोकसुंदरी महाकाळ यांना सांगून काळाला टाळते। नंबर 2, शास्त्र सांगते की सौभाग्यवती स्त्री जेवढे भजन पूजन नामस्मरण पाठ पूजा करते, व्रत करते, साधन करते, आराधना करते, त्या सौभाग्यवती स्त्रीने केलेले दान धर्म पुण्य भजन कीर्तन स्मरण सेवा ती तिच्या पतीला अतिफलदायी ठरते। तसंच तिच्या पतीला कष्ट केलेल्या प्रत्येक कामात यश येते आणि मुलांनाही प्रत्येक गोष्टीत कामी येते। नंबर 3, स्कंदपुराण सांगते की आपण जर एखादे व्रत करायचे नियम ठरवले असेल तर तो आपण आपल्या घरून नियम घेतला असेल, पशुपतीनाथ व्रत असो, 16 सोमवार असो, मंगळवार असेल, गुरुवारचा असेल किंवा आठवड्यातील तुमचा कुठलाही व्रत असेल, जे काही तुम्ही कुठले व्रत करणार असाल तर ते व्रत आपल्या पतीच्या घरूनच करायला हवे। तर आपण कोणतेही व्रत करत असाल तर आपल्या पतीच्या घरचे अन्न, पतीच्या घरचेच पाणी, त्यामुळे पतीच्या घरचेच आपल्याला सुख समाधान समृद्धी ऐश्वर या व्रतामुळे प्राप्त होते। जर व्रत करण्याच्या दिवशी आपले एखादे विशेष व्रत करत असाल आणि 16 सोमवारचे पशुपती व्रत किंवा तीज व्रत आपण करणार असाल तर माहेरी गेलो तर तिथले अन्न पाणी ग्रहण केले आणि माहेरचा प्रसाद म्हणून पूजेच्या थाळी म्हणून भगवान शंकराची आराधना केली तर स्कंदपुराण सांगते की ते स्वीकार होत नाही। विवाह झाल्यानंतर गोत्र बदलले जाते, त्या गोत्रातील अन्न भगवान शिवशंकराला समर्पित असते। नंबर 4, आपल्याला असं वाटत असेल की खूप कष्ट आहे, कर्ज वाढत आहे, टेन्शन पण वाढत आहे, खूप दुःखही वाढत असेल, आपल्याला परिवारात काही चांगलं चाललं नसेल तर प्रयत्न करावे की आठवड्यातून एकदा एक तांदळाचा दाणा पाण्याच्या लोट्यात टाकून त्यात एक काळी मिरी टाकून आणि त्यात थोडेसे लाल चंदन टाकून भगवान शंकराला मनोभावे कुंदकेश्वर महादेव म्हणून समर्पित करावे। नंबर 5, भगवान शंकराला जल समर्पित करण्याचे 5 विशेष स्थान आहेत जिथे भगवान शिवाचा संपूर्ण परिवार विसावलेला असतो। अशा ठिकाणी शिवलिंगावर जल समर्पित केले जाते आणि भगवान शिव ते लवकर जल स्वीकारतात, त्याला पंचगंगा असे म्हणतात। ते 5 स्थान आपण जेव्हा पाणी घेऊन शिवलिंगाजवळ जातो तेव्हा सगळ्यात पहिले शिवलिंगावर जलाधारी आहे तिथे उजव्या बाजूने आपली मनोकामना बोलून जल समर्पित करावे। नंतर डाव्या बाजूने जल समर्पित करावे, रोगमुक्तीसाठी ते स्थान आहे। नंतर अशोकसुंदरीच्या स्थानावर जल समर्पित करावे, हे 3रे स्थान आहे आणि अशोकसुंदरी आपल्या सौभाग्याला अखंड सौभाग्य प्राप्त करते आणि आपल्यातल्या जे काही दुःख दारिद्र्य आहे ते दूर करते। 4थं स्थान आहे ती माता पार्वतीचं आहे, त्याच्या खाली हस्तकमल असते, त्या हस्तकमलला गोलाकार जल समर्पित करावे। 5वे स्थान भगवान शिवाच्या शिवलिंगावर
कंकरवर मनोभावे समर्पित करावे। या 5 जागेवर जर जल क्रमाक्रमाने समर्पित केले तर भगवान गणेश, भगवान कार्तिकीय, माता अशोकसुंदरी, माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। नंबर 6, कधी एखादे विशेष कार्य असेल तर कार्य अडकलेले असेल, खूप दिवसापासून ते होतच नसेल तर एक कलश घेऊन त्या कलशामध्ये एक बेलपत्र शिव मंदिरात घेऊन जावे। जेव्हा तुम्ही शिव मंदिरात जात आपल्या उजव्या हातात अगोदर बेलपत्र घ्यावे, त्यानंतर त्याच्यावरती कलश ठेवावा। जी काही आपली मनोकामना आहे ती भगवान शिवाला बोलावी आणि कलश डाव्या हातात घेऊन उजव्या हातातील जो बेलपत्र आहे तो अशोकसुंदरीच्या ठिकाणी समर्पित करताना देठ जलाधारेकडे असावा आणि पानाचे तोंड शिवलिंगाकडे असावे। अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र समर्पित करायचे आहे आणि डाव्या हातातील कलश उजव्या हातात घेऊन जलाधारीपासून अशोकसुंदरी आणि जे शिवलिंग आहे, कंकर आहे, त्याला गोलाकार द्विजेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत गोलाकार जल समर्पित करावे। तर हे तुम्ही 2-3 सोमवारी सलग केले तर जी काही आहे तुमची मनातील इच्छा, दुःख ती लवकर पूर्ण होईल असे म्हणतात। अशोकसुंदरीच्या साह्याने देवादिदेव महादेव आपली लवकर इच्छा पूर्ण करतात। नंबर 7, सूर्यास्ताच्या वेळी घरातील मुलीने, सुनेने, स्त्रीने घरातील काही वस्तू सायंकाळच्या वेळी कोणालाही द्यायची नाही आणि घरातील मुलींनी, सुनांनी सायंकाळच्या वेळी कोणाच्या घरी जायचे सुद्धा नाही। आपल्या घरातील लक्ष्मी आपल्या घरातच राहिली पाहिजे। सायंकाळच्या वेळी अशी असते की गाय सुद्धा चरून आपल्या घरीच येत असते, पशुपक्षी सुद्धा आपल्या घरीच येत असतात, पण आजकाल असे झाले आहे की आपल्या घरातील स्त्रिया मैत्रिणींना फोन करून सांगतात की किती वाजता भेटायचं आहे, सायंकाळच्या वेळी घराबाहेर निघून जातात। त्यामुळे सायंकाळच्या वेळेस घर सोडून पैसे खर्च करण्यासाठी जातात, असे करू नका। शास्त्र सांगते की सायंकाळच्या वेळेस भिक्षुक जरी भिक्षा मागायला आला तरी देऊ नका, कारण सायंकाळच्या वेळेस माता लक्ष्मीचा येण्याचा वेळ आणि काळ असतो। नंबर 8, हिंदू धर्मामध्ये या शास्त्राप्रमाणे सांगते की तुळशीपत्र, बेलपत्र, दुर्वा, शमीपत्र जर नखाने तोडले गेले तर भगवंताला समर्पित होत नाहीत। ही पाने सर्व देवांना समर्पित आहेत। शिवपुराणात कथा सांगते की कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही घडीला नखाने कोणतीही सामग्री, पान जर तोडून भगवंताला समर्पित केले तर भगवान स्वीकार करत नाहीत। नंबर 9, आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललेला आहात आणि ते काम आपले महत्त्वाचे आहे असे वाटत असेल तर 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा सिक्का आपल्या हातात घेऊन एका वाटीत थोड्या पाण्यात कुंदकेश्वर महादेव नाव घेऊन टाका आणि तेच पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आपण ज्यावेळेस महत्त्वाच्या कामासाठी किंवा आपले जे काही रोजचे काम महत्त्वाचे आहे त्या कार्यासाठी घराच्या बाहेर जातात हे आवर्जून करावे, पण हा उपाय सुद्धा मनाने आणि श्रद्धेने करायचा आहे। आपल्या मनात कुठलीही वाईट भाव ठेवायचा नाही की हा साधा उपायाने हे काम होईल का। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय टाईप करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर टाईप करा आणि आता लगेच सबस्क्राईब करून लाईकही करा। हर हर महादेव, धन्यवाद।